नमस्कार मित्रांनो. योजना नोकरी मित्र चॅनलवर आज आपण घेणार आहोत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा अगदी थोडक्यात आणि अचूक आढावा. भांडवल नाही म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करता येत नाही असं तुम्हाला वाटतंय का? तर मग गावात राहणाऱ्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. कारण यात तुम्हाला 50 ते चक्क 75% घसघशीत सरकारी अनुदान मिळतंय. चला तर मग पहिली महत्त्वाची गोष्ट पाहूया, ती म्हणजे यात मिळणारा लाभ. या योजनेतनं तुम्हाला 1 किंवा 4 दुधाळ गायी किंवा म्हशींचा गट आणि सोबत 3 वर्षांचा विमा मिळतो. विशेष म्हणजे फक्त जमीन असणाऱ्यांनाच नाही, तर दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अल्पभूधारक आणि महिला बचत गटांनाही याचा थेट फायदा मिळतोय. सर्वसाधारण प्रवर्गाला 50%, तर अनुसूचित जाती आणि जमातींना 75% अनुदान दिलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची पात्रता आणि खर्च. आता बघा, जर तुम्हाला फक्त 1 जनावर घ्यायचं असेल तर जमिनीची कोणतीही अट नाही. पण 4 जनावरांसाठी किमान 1 एकर जमीन आणि पशुपालनाचं शासकीय प्रशिक्षण किंवा 4 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. हा अनुभव म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससारखाच महत्त्वाचा आहे बरं का. खर्चाचा विचार केला तर 1 जनावराची किंमत विम्यासह साधारण 1,14,000 रुपये जाते, तर 4 जनावरांसाठी ती 4,44,000च्या घरात जाते. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची अट लक्षात ठेवा. लाभार्थी म्हणून निवड झाल्यावर केवळ 1 महिन्यात जनावरे खरेदी करणं बंधनकारक आहे. उशीर केला तर हातात आलेली संधी प्रतीक्षा यादीतील पुढच्या व्यक्तीला दिली जाईल. या योजनेत जनावराचा 3 वर्षांचा विमा काढला जातो, जेणेकरून दुर्दैवाने जनावर दगावलं तरी नवीन जनावर मिळतं आणि त्यासाठी भारत पशुधन पोर्टलवर तुमची नोंदणी अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचं तर योग्य कागदपत्रे आणि अनुभवाच्या जोरावर ग्रामीण भागातील कोणीही व्यक्ती कमी गुंतवणुकीत स्वतःचा शाश्वत दुग्ध व्यवसाय नक्की उभा करू शकतो. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.